खर्डे कनाहा वंशीय स्नेहसंमेलन एकता आणि आपुलकीचा सोहळा रोषमाळ येथे उत्साहात संपन्न। रवींद्र वळवी मोलगी। नमस्कार। नात्यांची वीण घट्ट करणारा आणि एकोप्याचा संदेश देणारा खर्डे कनाहा वंशीय पारिवारिक स्नेहसंमेलनाचा ऐतिहासिक सोहळा धडगाव तालुक्यातील निसर्गरम्य रोषमाळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। विविध राज्यांत विस्थापित झालेल्या या परिवारातील सदस्यांनी एकत्र येऊन कौटुंबिक स्नेह जपत आपल्या समृद्ध वारशाचे स्मरण केले। या भव्य स्नेहसंमेलनाची सुरुवात अत्यंत भक्तिमय वातावरणात झाली। आदिवासी कुलदैवत देव मोगरा माता, राणी काजल माता, आई गिरहोण माता आणि वंशपुरुषांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन व पुष्पांजली अर्पण करून पारंपरिक पद्धतीने कार्यक्रमाचा श्रीगणेशा झाला। गोसा पेंटर यांच्या स्वरचित स्वागत कवितेने उपस्थितांना भारावून टाकले। धडगाव नगर परिषदेचे अध्यक्ष धनसिंग खर्डे यांनी प्रास्ताविक मांडून स्नेहसंमेलनाचा उद्देश स्पष्ट केला। पावरा समाजाचे पहिले UPSC उत्तीर्ण आणि सध्या गांधीनगर येथे उपायुक्तपदी असलेले अजय खर्डे यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले। आपल्या मनोगतात अजय खर्डे यांनी पूर्वजांनी जपलेल्या कष्ट, प्रामाणिकपणा आणि एकतेच्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले। ते म्हणाले, आपला वंश विविध क्षेत्रांत नाव कमवत आहे, पण आपण सगळे एकाच नाळीचे आहोत हाच अभिमानाचा विषय आहे। या स्नेहसंमेलनातून आपण फक्त मनोरंजन न करता एकता, आपुलकी आणि पुढच्या पिढीला प्रेरणा देणारा संदेश देऊया। या सोहळ्याचे खास आकर्षण ठरली ती आडगाव येथील खर्डे परिवाराची सांस्कृतिक रॅली। पारंपरिक वाद्ये आणि बासरीच्या सुरांनी वातावरणात एक वेगळीच रंगत आणली। गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या 4 राज्यांतून आलेल्या खर्डे कनाहा परिवाराच्या हजारो सदस्यांनी यावेळी मोठ्या संख्येने हजेरी लावली। परस्पर संवाद आणि आनंदाच्या वातावरणात हा भावबंध वृद्धिंगत करणारा सोहळा पार पडला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव खर्डे, प्रवीण खर्डे, संजय पावरा यांनी केले, तर आभार धनसिंग खर्डे यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी धडगाव नगर परिषदेचे अध्यक्ष धनसिंग खर्डे, हारसिंग खर्डे, मनोज खर्डे यांच्या नेतृत्वात रोषमाळ येथील सर्व खर्डे कनासे बंधू भगिनी आणि युवा महिला वर्गाने मोलाचे सहकार्य केले। एक वंश एक परिवार या भावनेने स्नेहभोजनासह सोहळ्याची उत्साहात सांगता झाली। पुढील वर्षी हे भव्य स्नेहसंमेलन मध्य प्रदेशातील अलीराजपूर येथील बखतगड येथे आयोजित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला, अशी माहिती श्री बादशाह कनासे यांनी दिली।